मित्रांनो नमस्कार. मी दादाराव पाटील गावंडे आणि माझ्या डिजिटल डीजे या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या शेतात जाण्यासाठी पूर्वीपासूनच जर नकाशावर उपलब्ध असलेला रस्ता कोणी अडविला असेल तर मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 कलम 5 नुसार तहसीलदार यांना अर्ज करून उपलब्ध रस्त्यातील अडथळा दूर करता येतो आणि तहसीलदार यांच्याकडे याविषयी दाद मागता येते. परंतु तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर अशा वेळी नवीन रस्त्यासाठी महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये तहसीलदारांकडे नवीन रस्त्याची मागणी करता येते. दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन वेगवेगळ्या नियमानुसार मागणी करता येते. नियम 1, पूर्वीपासूनच रस्ता उपलब्ध आहे मात्र तो अडविला आहे. नंबर 2, शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता पाहिजे आहे. तर या दोन पर्यायापैकी आज आपण शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता कसा मिळवावा या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी अर्ज कसा करावा लागतो किंबहुना तो ओरिजिनल अर्जच PDF स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो अर्ज डाउनलोड केल्यामुळे तुम्हाला यामुळे ही प्रक्रिया समजण्यास तुम्हाला मदत होईल. मित्रांनो, पूर्वी शेत जमिनी जास्त होत्या आणि त्या प्रमाणात शेती करणाऱ्याची संख्या कमी होती. वहीती जमीन कमी व पडीत क्षेत्र जास्त असल्यामुळे शेतामध्ये जाण्या येण्यासाठी रस्त्याची फारशी अडचण निर्माण होत नव्हती. सध्या मात्र चित्र एकदम उलटे दिसत आहे. लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि आपसुकच बेरोजगारी आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे शेती करणाऱ्याची संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. आणि शिवाय आधुनिक तंत्रज्ञानामुळे थोडी जरी जमीन असली तरी त्यामध्ये भरपूर प्रमाणात उत्पादन शेतकरी काढत आहेत. परंतु शेतात जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर आधुनिक पद्धतीने शेतीची मशागत वेळोवेळी करावी लागते. शिवाय मशागत करून मोठ्या प्रमाणात घेतलेले उत्पादन योग्य वेळी बाजारात नेणे आवश्यक असते आणि ह्या सर्व बाबींसाठी शेतात जाणारा रस्ता असणे खूपच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुमच्या शेतात मशागतीसाठी ट्रॅक्टर नेणे असो किंवा शेतात उत्पादित माल बाजारात नेणे असो, ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ते तुमच्या शेतापर्यंत रस्ता असणे खूपच आवश्यक आहे. मित्रांनो, परंतु जर तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच दिला नाही तर मग आपल्या शेतात बियाणे खते कशी न्यावीत, बैलगाडीने किंवा ट्रॅक्टरने शेतातील उत्पादित माल बाजारात कसा न्यावा, अशी असंख्य प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. मित्रांनो, तुमच्या शेतात जाण्यासाठी तुम्हाला रस्ता पाहिजे असेल तर महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये तहसीलदारांकडे नवीन रस्त्यांची मागणी करता येते. किंवा तुमचा आधीचा रस्ता कोणी अडविला असेल तर वरती सांगितल्याप्रमाणे मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 कलम 5 नुसार तहसीलदार यांना अर्ज करून दाद मागता येते. चला तर नवीन रस्ता मागणीसाठी प्रोसेस कशी असते ते आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागतो. तो अर्ज कसा असतो ते आता आपण बघूयात. उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंटेंटकर यांच्या महसुली कामकाज पुस्तिकेमध्ये नवीन रस्ता मागणीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असते, अर्जाचा नमुना कसा असतो याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. ती तुम्ही बघू शकता. शेतकरी बांधवांना नवीन रस्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ही माहिती मिळण्यासाठी सोयीस्कर व्हावे, केवळ या उद्देशाने या ठिकाणी नवीन रस्ता मागणीच्या अर्जाचा नमुना कसा असू शकतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर digitaldg.in या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवरील मराठी आर्टिकल या बटनावरती क्लिक करा. पेजला थोडे खाली स्क्रोल करा. या ठिकाणी रस्ता मागणी अर्ज शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम असा एक आर्टिकल आहे. या लिंकवरती क्लिक करा. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर हा आर्टिकल ओपन होईल. या पेजला थोडं खाली स्क्रोल करा. पेजला आणखीन थोडे खाली स्क्रोल करा आणि हा बघा, या ठिकाणी शेतामध्ये जाण्यासाठी नवीन रस्ता मागणीसाठी लागणारा अर्जाचा नमुना मोफत डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे. या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून रस्ता मागणी अर्ज PDF तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करू शकता. हा अर्ज एका क्लिकमध्ये डाउनलोड होत नसेल तर परत क्लिक करा. त्यानंतर या अर्जाला ओपन करा. या ठिकाणी प्रति माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, जेही तुमचं तहसील कार्यालय असेल ते तहसील कार्यालयाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. उदाहरणार्थ भोकरदन असेल, जाफराबाद असेल, मंठा, परतूर, जोही तुमचा जिल्हा असेल त्या जिल्ह्यातील तुमचा तालुका असेल तो तालुका तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे. आता अर्ज कसा असतो बघा. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये शेत रस्त्यासाठी अर्ज. विषय आहे शेतात जाणे येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळण्याबाबत.
या ठिकाणी अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. अर्जदाराच्या जमिनीचा तपशील या ठिकाणी टाकायचं आहे, जसं की अर्जदाराचं गाव, त्यानंतर तालुका, जिल्हा, गट नंबर, क्षेत्र, हेक्टर आर. क्षेत्र समजा 1 हेक्टर असेल, 1 हेक्टर 30 आर, 2 हेक्टर 4 आर, जे असेल ते क्षेत्र या ठिकाणी हेक्टर असेल तर हेक्टर टाकायचं, आर असेल तर आर मध्ये टाकायचं. त्यानंतर आकारणी या ठिकाणी टाकायची. त्यानंतर अर्जदाराच्या शेताशेजारील शेतकऱ्यांची नावे आणि पत्ता, पूर्वेस कोण आहे, पश्चिमेस कोण आहे, उत्तरेस कोण आहे आणि दक्षिणेस कोण आहे, त्या शेतकऱ्यांची नावे या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहेत. अर्जाचा नमुना मायना आता या ठिकाणी आपण बघूयात. महोदय, वरील विषयास अनुसरून सविनय अर्ज सादर करते की माझ्या या शिवारातील गट नंबर या मधील शेत जमिनीत जाण्या येण्यासाठी व तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही, तरी गट नंबर डॅश डॅशच्या शेत जमिनीच्या बांधावरून माझ्या शेत जमिनीत जाण्या येण्यासाठी व तसेच माल वाहतुकीसाठी किमान डॅश डॅश जितक्याही फुटाचा रस्ता तुम्हाला अपेक्षित असेल तो या ठिकाणी टाका. या फूट रुंदीचा कायमस्वरूपी रस्ता करून देण्यात यावा अशी आपणास नम्र विनंती आहे. आपला विश्वास या ठिकाणी शेतकऱ्यांनी सही करणे अपेक्षित आहे. आता हा झाला अर्ज. आता या अर्जासोबत तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट्स, कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. या ठिकाणी या पत्रासोबत तुम्हाला अर्जदाराच्या शेत जमिनीच्या व ज्या लगतच्या शेत जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या शेत जमिनीचा कच्चा नकाशा या ठिकाणी अर्जासोबत तुम्हाला जोडायचा आहे. 2 नंबर, अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील सातबारा जो की 3 महिन्याच्या आतील असावा. नंबर 3, लगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे. नंबर 4, अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसहित माहिती. अर्जदाराच्या शेत जमिनीचा शासकीय मोजणी नकाशा. आता हा झाला अर्ज. आता अर्ज सादर केल्यानंतर पुढची प्रोसेस कशी असते ते आपण जाणून घेऊयात. अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित तालुक्याच्या तहसीलदार साहेबांकडून ज्या व्यक्तीने अर्ज केला आहे त्या व्यक्तीस व ज्या शेतकऱ्यांच्या भूमापन क्रमांकाच्या सीमावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या सर्वांना नोटीस देण्यात येते आणि त्यांना या संदर्भात त्यांचे म्हणणे किंवा मत मांडण्याची संधी देण्यात येते. अर्जदाराने अर्ज करताना सोबत कच्चा नकाशा जोडलेला असतो. यावरून कमीत कमी किती फुटांचा रस्ता देणे गरजेचे आहे याची शहानिशा म्हणजेच खात्री केली जाते. त्यानंतर संबंधित तालुक्याच्या तहसीलदार साहेबांकडून स्थळ पाहणी केली जाते. स्थळ पाहणी केल्यानंतर खरोखरच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता आहे काय याची खात्री केली जाते. ज्या व्यक्तीने शेत रस्त्यासाठी अर्ज केला आहे त्या व्यक्तीच्या जमिनीचे पूर्वीचे मालक कोणत्या रस्त्याचा वापर करत होते याविषयी देखील चौकशी केली जाते. अर्जदारास शेत रस्ता द्यावयाचा झाल्यास सर्वात जवळचा मार्ग कोणता यावर विचार केला जातो. अर्जदाराला शेतात जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे काय याविषयी चौकशी केली जाते. अर्जदारांनी मागणी केलेला अर्ज हा सर बांधावून आहे काय याची खात्री करण्यात येते. जर अर्जदाराला शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता दिला गेला तर लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे किती नुकसान होऊ शकते याची पाहणी करण्यात येते. अर्जदारास नवीन रस्ता देणे गरजेचे आहे याची खात्री झाल्यानंतर सदरील रस्ता हा लगतच्या शेतीच्या हद्दीबांधावरून देण्यात येतो आणि अशा वेळी लगतच्या शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल असे पाहिले जाते. वरील सर्व बाबींची शहानिशा करून तहसीलदार नवीन शेत रस्ता देण्यासंबंधी आदेश अर्ज मान्य करू शकतात किंवा नवीन शेत रस्त्याची मागणी फेटाळू शकतात. इतर कमी किंवा अधिक चौकशी तहसीलदार या ठिकाणी करू शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले आहे की जर तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966च्या कलम 143 अन्वये तहसीलदाराकडे नवीन रस्त्यासाठी अर्ज कसा करावा लागतो. त्याचनुसार तुमचा पूर्वीचा रस्ता उपलब्ध असेल आणि कोणी तो अडवला असेल, मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 कलम 5 नुसार देखील तहसीलदाराकडे अर्ज कसा करावा, अर्ज कसा केला जातो या संबंधी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवा. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.